तिथून ने ना डबा डबा ने आतून गुरुजींकडून. सर नमस्कार. हां, आता आपण श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी लवकरच गजानन महाराजांचा प्रकट दिन येतो. तर नक्की आपण काय माहिती सांगाल, कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत? आता हे तळेगावातलं गजानन महाराज मंदिरची स्थापना 1990 सालापासून झालेली आहे. या ठिकाणी 90 सालापासून हे मंदिर अतिशय सुंदर आणि गावामध्ये स्वच्छ मंदिर म्हणून गणलं जातं. दरवर्षी गजानन महाराज प्रगट दिन हा इथं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा गजानन महाराज ट्रस्टतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर, भागवत सप्ताह आणि लहान मुलांसाठी इथं रामरक्षा, नंतर मारुती स्तोत्र, बालसंस्कार वर्ग घेतले जातात आणि वेळोवेळी ज्या ठिकाणी जे काय आवश्यक असतील त्यातर्फे मंदिरातर्फे समाजोपयोगी कामं या ठिकाणी केली जातात आणि ट्रस्टतर्फे आम्ही समाजोपयोगी कामं करून जो गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे त्या दिवशी जवळजवळ एक 5 ते 6 हजार लोकांचं महाप्रसाद या ठिकाणी होतो. आणि तळेगावामध्ये आता हे सर्वात सुप्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचे सर्व श्री शिरीष मालपाटक आहेत. त्याच्यानंतर श्री यादवशेठ खळदे हे या मंडळाचे अध्यक्ष असून मी स्वतः मुकुंदेव सचिव आहे. या मंडळाचे सेवेकरी म्हणून श्री आमचे सुनील वाळून हे या ठिकाणी काम पाहतात आणि खूप भक्तीने श्री गजानन महाराजांची सेवा या ठिकाणी ते करतात. यावर्षी गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी मंडळातर्फे महिलांसाठी म्हणजे जो महाप्रसाद असतो पिठलं भाकरी, झुणका भाकर, याच्यासाठी भाकरीसाठी भक्तांना पीठ वाटप केले जाते आणि सर्व महिला व भक्त या ठिकाणी प्रकट दिनाच्या दिवशी सर्व जे पीठ वाटप केलं आहे त्याचं भाकरी आणून देतात. शिवाय या तळेगाव परिसरातील जे काही गजानन भक्त आहेत ते सर्व या ठिकाणी मदत करतात आणि महाप्रसाद करण्यामध्ये मंदिराला दरवर्षी मोठ्या प्रमाणात सहयोग केला जातो. बरं, साधारण जो कार्यक्रम आहे गजानन महाराज प्रकट दिनचा तो कोणता दिवस आहे आणि किती वाजल्यापासून चालू असणार आहे? हा आमचा गजानन महाराजांचा मंदिराचा महाप्रसाद जो प्रकट दिनाचा कार्यक्रम आहे तो 8 फेब्रुवारी हा रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून चालू होणार. महाप्रसाद दुपारी 12 नंतर आरती झाल्यानंतर चालू होईल. ते रात्री 8-9 वाजेपर्यंत महाप्रसाद चालू राहतो. याचा सर्व भक्तांनी प्रसाद वाटपाचा लाभ घ्यावा अशी मंडळातर्फे मी विनंती करतो. या ठिकाणी श्री यादवशेठ खळदे आणि श्री मालपाठक हे मंडळाला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते आणि सर्व भक्तांना मिळून हे मंदिर या ठिकाणी चालवलं जातं. ओके सर, धन्यवाद.